आपण दुचाकी घेऊन घराबाहेर पडलो तर आपल्या हातात पहिलं लागतं ते म्हणजे हेल्मेट. पण आता नुसतं हेल्मेट घालून चालणार नाही, कारण जर तुम्ही हेल्मेट घातलं असेल तरी देखील तुम्हाला 1000 रुपयाचा दंड लागू शकतो. विश्वास बसत नाहीये तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता वाहतूक नियमात खूप मोठा बदल झालेला आहे आणि नुसतं हेल्मेट घालणं पुरेसं नाही तर ते BIS प्रमाणित असणं देखील अनिवार्य आहे. जर तुमच्या हेल्मेटवर ISI मार्क नसेल तर तुमचं हेल्मेट बेकायदेशीर ठरवलं जाईल. दुसरं म्हणजे तुमची हेल्मेट प्लास्टिकची किंवा त्याच्यावर डिझाईन असेल किंवा हॅटसारखी असतील तर ती हेल्मेट आता चालणार नाहीत. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही नुसतं हेल्मेट घातले आणि त्याची क्लिप लावली नाही तरी देखील तुम्हाला 1000 रुपयाचा दंड भरावा लागेल. आता हेल्मेट घेताना काय काळजी घ्यायची तेही ऐका. हेल्मेट घेताना IS 41512015 हे मानक तपासा. हेल्मेट घट्ट बांधा. नॉन ISI लोकल हेल्मेट आजच बदला. आता हायटेक कॅमेऱ्यांच्या मदतीने चलान फाडलं जातं. यामध्ये केवळ विना हेल्मेट चालकच नाही तर चुकीचे हेल्मेट घालणारे अल्पवयीन चालक आणि एका दुचाकीवर 3 जण बसणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाते. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरणे. म्हणूनच आता ही कडक पावलं उचलली जाते आणि याशिवाय HSRP नंबर प्लेट नसणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाते. तुमचं आयुष्य हे 1000 रुपयांपेक्षा मौल्यवान आहे. त्यामुळे पोलिसांपासून वाचवण्यासाठी नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ISI मार्क असलेलंच हेल्मेट वापरा आणि तुमच्या दुचाकीस्वार मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असल्यास मला फॉलो करायला विसरू नका.